मित्रांनो, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 तारखेला भारताच्या संविधानात खूप महत्त्व आहे. पण या 2 तारखेतील फरक आजही शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांना कदाचित माहीत नसेल. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे तो दिवस इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. तर 26 जानेवारी रोजी फडकविला जाणारा झेंडा हा रिपब्लिकन डे म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. पण या 2 गोष्टीतील नक्की फरक कोणता? भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदे अस्तित्वात नव्हते आणि देश जर व्यवस्थित चालवायचा असेल तर त्यासाठी संविधान हा कोणत्याही देशाचा पाठीचा कणा असतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी दोन्ही दिवशी ध्वज फडकविला जातो. पण या दोन्ही दिवसातील एक साधारण फरक म्हणजे 15 ऑगस्टला भारतीय ध्वज हा खालून वरच्या दिशेने निघून फडकविला जातो, ज्याला की ध्वजारोहण आणि इंग्रजीत फ्लॅग होस्टिंग असे म्हणतात. तर 26 जानेवारीला भारतीय ध्वज हा अगोदरच वरील बाजूला बांधलेला असतो, ज्याला केवळ उघडून फडकविला जातो, ज्याला इंग्रजीत फ्लॅग अनफर्लिंग असे म्हणतात. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. तर 26 जानेवारीला देशाचे राष्ट्रपती हे राजपथावर ध्वजारोहण करतात. आता मित्रांनो, तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की 15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती का? तर याचे कारण म्हणजे पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात, तर राष्ट्रपती हे पद संविधानिक प्रमुख आहे. 26 जानेवारी 1950ला देशामध्ये राज्यघटना लागू झाल्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती हे राष्ट्रध्वज फडकवतात, कारण राज्यघटनेपूर्वी राष्ट्रपती हे पद आणि त्यासोबतच संविधान हे अस्तित्वातच नव्हते. तर मित्रांनो, अजून काही भारतीय संविधानाबद्दल महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेऊया. भारताचे संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्यासाठी संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या काळात संविधान सभेच्या एकूण 11 बैठका झाल्या. सुरुवातीला संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते, ज्यापैकी 93 संस्थानातील प्रतिनिधी होते. तर भारताच्या फाळणीनंतर हे सदस्य 229 व संस्थानातील 70 सदस्य राहिले. या सभेमध्ये प्रामुख्याने एकूण 15 महत्त्वाच्या महिला सभासद देखील सहभागी होत्या, ज्यामध्ये दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, बेगम आइजाज रसूल, अमू स्वामीनाथन, सुचिता कृपेलानी, दक्षयानी वलयुधन, रेणुका रे, पौर्णिमा बॅनर्जी, ॲनी मस्करेन, कमला चौधरी, लीला रॉय, सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित या प्रमुख 15 महिला सभासद होत्या. याच सभेअंतर्गत काही महत्त्वाच्या समित्या देखील बनवण्यात आल्या, ज्यामध्ये संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुकाणू समितीचे डॉक्टर के.एम. मुळशी, तर प्रांतीय राज्यघटनेचे समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. तर आणखीन एक महत्त्वाची समिती म्हणजे संघ राज्य समिती, ज्याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949ला संविधान हे संसदेत स्वीकारले गेले, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाचे लेखन हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत करण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील मूळ राज्यघटना ही प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी, तर हिंदीतील वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली गेली. भारतीय संविधानात वेळेनुसार कलमे ही कमी जास्त होत असतात, ज्याची अंमलबजावणी ही कलम 368 नुसार घटना दुरुस्तीस मान्यता देते. परंतु सर्वात महत्त्वाचे कलम म्हणजे जे की भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून ओळखले जाते, ते म्हणजे कलम 32, जे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार प्राप्त करून देते. तर मित्रांनो, आपली ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.